स्वराज्य आता वेगानं वाढू लागलं होतं. रयतेला न्याय मिळत होता. गोरगरिबांवरचा अत्याचार थांबला होता. आई बहिणी सुरक्षित होत्या आणि जिजाऊ आणि शिवराय आता न्याय स्थापन करणार होते. पण आता या हस्ताख्यात्या स्वराज्यावर फतेह खान नावाचं वादळ येणार होतं. नमस्कार मंडळी, मी विश्वजित सुरेश कदम लेट्स ॲट मराठीच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. पुरंदर, फतेह खान आणि शिवराय. मित्रांनो, शहाजी राजांना अटक झाली. त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही मुलांना जेलबंद करण्याचं फरमान निघालं. या कामासाठी आदिलशहानं त्याचे दोन अनुभवी सरदार निवडले, फराद खान आणि फतेह खान. फराद खानाला संभाजी महाराजांना अटक करायला तर फतेह खानाला शिवरायांना अटक करायला पाठवलं. फतेह खान 5,000चं सैन्य घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघालं. वरतरवर आदिलशहानं स्थानिक वतनदारांना धमकीचं पत्र पाठवलं होतं की फतेह खानाला मदत करा, नाहीतर परिवारात सकट मारून टाकू. फतेह खान इकडे पोहोचला आणि वेलसर जवळच्या कडे पठाराच्या इथे तळ ठोकून बसला. सगळ्या गोष्टी अनपेक्षितपणे घडत होत्या. स्वराज्याचं स्वप्न तुटतंय का काय असंही अनेकांच्या मनात आलं. कोणीही घाबरून आणि गोंधळ जाईन अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आऊसाहेबांनी शिवरायांना यातनं मार्ग दाखवला. त्यांनी सांगितलं की यातून बाहेर येण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. पहिला, शरणागती पत्करून विजापुरास कुर्निसात करणं म्हणजे स्वराज्य विसरणं. वर इतकं करूनही जीवाला धोका होणार नाही ह्याचीही खात्री नाही. जो माणूस तुमच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांसोबत दगाफटका करू शकतो त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे हलगर्जीपणा. आणि दुसरा मार्ग असा की फतेह खानाला असा प्रतिकार करणं की आदिलशहाला स्वराज्य आणि मराठा काय हे समजून आलं पाहिजे. आणि 12 मावळातून 18 पगड जातीचे 3,000 मराठे पुरंदरावर एकत्र आले. याच 3,000 मावळ्यांमध्ये जेदे, बांदल, पासलकर, जगताप, वाघ, काटे, इंगळे, देशमुख व असे खूप सारे मोठे मोठे सरदार होते. पण या सगळ्यांचा नेता होता अवघ्या 18 वर्षाचा एक मुलगा म्हणजे आपले शिवराय. शिवरायांना तोपर्यंत प्रत्यक्ष लढाईचा अनुभव नव्हता, पण जिद्द आणि आत्मविश्वास आणि त्यांच्या भावंडासारख्या मावळ्यांना घेऊन ते लढाईत उतरणार होते. खानाकडे 5,000चं सैन्य, त्यात स्थानिक लोकांकडून मदत मिळणार ती वेगळी. पण शिवरायांकडे फक्त 3,000 मावळे आणि हत्यारं देखील कमी आणि कोणाकडे मदतीची अपेक्षा सुद्धा नाही. या सगळ्याचा विचार करून महाराजांनी त्यांचा व्ह्यू रचला म्हणजे स्ट्रॅटेजी डिसाईड केली. खान वेलसरकडे तंबू ठोकून बसला होता. तिकडे जाऊन लढाई करणं शक्य नव्हतं, त्यामुळे तो पुरंदर कसा येईल ह्याच्यावर महाराजांचं लक्ष होतं. वेलसरच्या ठाण्यापासून जुबालमंगलचा किल्ला जवळ होता आणि तो आपल्या ताब्यात देखील होता. तेव्हा फतेह खानानं बाळाजी हैबतरावाला जुबालमंगल किल्ला घेण्यासाठी पाठवलं आणि मावळ्याने फारसं प्रतिकार न करता किल्ला त्यांच्या ताब्यात दिला. खान पहिल्यापासून अहंकारी होता, कारण 18 वर्षाच्या एका मुलाला आणण्यासाठी खानानं त्याला 5,000चं सैन्य दिलं होतं आणि जुबालमंगलचा किल्ला जिंकला हे समजताच त्याचा अहंकार अजूनच वाटला. पण महाराजांना हेच हवं होतं ह्याची त्याला कल्पनाच नव्हती. जुबालमंगल किल्ला तर एक बहाणा होता, खरं कारण तर खानाचं सैन्य 2 भागात वाटायचं होतं आणि तसंच घडलं. रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मावळ्यांनी जुबालमंगल परत ताब्यात घेतला आणि गडावरची आदिलशहाची जी काही हत्यारं होती आणि खजाना होता तो पुरंदरावर रवाना केला आणि पहिली योजना सफल झाली. हे होताच महाराजांनी बाजी पासलकरांना थेट खानाच्या छावणीवर हल्ला करायला सांगितला. बाजींनी ही कामगिरी खूप चोखपणे पार पाडली. खानाला धडकी भरेल असा हल्ला बाजींनी त्याच्या छावणीवर केला व परत माघारी फिरले. हे सगळं होईपर्यंत आपला आतून जो किल्ला गेलाय त्याची खबर त्याला येते आणि ही खबर ऐकताच खान एकदम बेचैन झाला आणि त्यांनी रागाच्या भरात पुरंदरवर हल्ला करा असा आदेश त्यानं दिला आणि महाराजांना जे हवं होतं तेच झालं. फतेह खान सैन्यासह पुरंदराच्या पायथ्याशी येऊन पोहोचला आणि गड चढायचा आदेश त्यानं दिला. खानाचं सैन्य गडावर चढू लागलं. मराठ्यांकडून काहीच प्रतिकार नाही. जवळजवळ निम्मा गड चढलं होते तेव्हा अचानक गडावरून गरम तेल, दगडधोंडे आणि बाणांचा मारा सुरू होतो. हे सगळं होताच खानाचं खूप सैन्य मारलं जातं आणि उरलेलं आपला बचाव करत गडाच्या खाली पळू लागले. पण इतक्याच गडाचा महादरवाजा उघडून महाराजांनी इतर मावळे सैन्यावर तुटून पडले. त्यातून गोदाजी जगताप यांनी मुसे खानाच्या छातीत बाणा खुपसला. कान्होजी जेदे, कान्होजी पासलकर, भैरोजी भीमाजी या सगळ्यांनी तलवारीची अशी शर्त केली आणि पराक्रम गाजवला की खानाचं सैन्य गड उतरून जिथे बघेल तिथे पळू लागलं आणि मराठे त्यांना पळून पळून मारू लागले. सासवड पर्यंत महाराजांनी त्याला पळून पळून मारलं. पण ह्यामध्ये चुकामुक झाली आणि त्यात बाजी पासलकरांच्या तुकडीवर हल्ला झाला. बाजीला या हल्ल्यात वीरगती आली आणि स्वराज्याने एक हिरा गमावला.
हे सगळं होताना दुसरीकडून संभाजी महाराजांनी सर्व हिंदू राजांना एकत्रित केलं आणि शहाजी राजांची 17,000ची कडी फौज एकत्र केली आणि फरात खानावर पराभूत केली. शहाजी राजे आणि जिजाऊंच्या यांच्या दोन्ही मुलांनी आदिलशहाला मरेपर्यंत लक्षात राहील असा धडा शिकवला आणि पुरंदरचं युद्ध संपलं. रयतेने आज ते पाहिलं होतं जे आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं. परकीयांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे मरण पावणं. पण आदिलशहाच्या मनात धडकी भरेल त्याचं कारण एक 18 वर्षाचा मुलगा, त्याची आई आणि स्वराज्याचं स्वप्न. पिढ्यानपिढ्या झुकलेल्या माना आज अभिमानानं ताटवर झाल्या होत्या आणि या सह्याद्रीत हर हर महादेवच्या गर्जना गुंगू लागल्या होत्या. आऊसाहेबांनी सगळ्या मावळ्यांचं कौतुक केलं आणि कान्होजी जेदेंच्या मुलाला, बाजी पासलकरांच्या नातवाला म्हणजेच बाजी जेदे यांना सर्जेराव हा किताब बहाल केला. सर्जेराव जेदे स्वराज्याची पहिली लढाई तर झाली होती. आता पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय शिवराय.